नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कुख्यात माओवादी आज आत्मसमर्पण करता झाला. भारतामधल्या माओवादाविरोधात गेल्या अनेक दशकांपासून लढा सुरू आहे आणि या लढ्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण कट्टर माओवादी भूपती यानं त्याच्या 62 साथीदारांसह आज आत्मसमर्पण केलं. पण नेमका आत्ताच त्यांना आत्मसमर्पण करण्याचा निर्णय काय घेतला आणि त्याचा माओवादी लढ्यावर काय परिणाम होईल या सगळ्या संदर्भातले प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या अगोदरच 2026 पर्यंत देशभरातून माओवाद निपटून काढून टाकू असं सांगितलं होतं. माओवादाची मोठी झळ महाराष्ट्राला सुद्धा सोसावी लागलेली आहे. महाराष्ट्रामधल्या गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर माओवादी नक्षलवादी चळवळ फोफावली होती. अनेकदा हिंसक कारवाया झाल्या होत्या ज्यामध्ये स्थानिकांना आणि बऱ्याच वेळेला सुरक्षा रक्षकांच्या जवानांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली होती. ही सगळी चळवळ आता एका शेवटाकडे येत चालली असं दिसतंय आणि त्यातला एक महत्त्वाचा टप्पा आज महाराष्ट्रामध्ये झाला. हा टप्पा इतका महत्त्वाचा होता, हे आत्मसमर्पण इतकं महत्त्वाचं होतं की आपले सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीमध्ये पोहोचले आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये भूपती यांना आत्मसमर्पण केलं. आपल्या सगळ्या साथीदारांसह त्यांना आपली शस्त्रास्त्र सुद्धा समर्पित केली. भूपती याचं समर्पण, आत्मसमर्पण गडचिरोली पोलिसांसमोरचं इतकं महत्त्वाचं का आहे आणि यामुळे महाराष्ट्रामधल्या नक्षलवादी चळवळीला अखेरची घरघर लागलेली आहे का, या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू झाल्या. त्याच संदर्भात करायचा याचा 5चा पंचनामा. पण त्या अगोदर एक नजर टाकूयात आजच्या संपूर्ण कार्यक्रमावर आणि भूपती याचा नेमका इतिहास काय होता आणि त्याचं आत्मसमर्पण इतकं महत्त्वाचं का होतं या संदर्भातला हा रिपोर्ट बघूया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची वक्तव्य बारकाईनं ऐकावी लागतात. 31 मार्च 2026च्या आधी भारतातून माओवाद समूळ नष्ट झालेला असेल अशी घोषणा शहा गेल्या काही काळापासून करतायत. त्याचे परिणाम वरचेवर दिसू लागलेत. गेल्या 30 वर्षांपासून अनेक हल्ल्यांचा मास्टरमाइंड असलेला कट्टर माओवादी मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती यानं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलंय. त्याच्यासह त्याच्या 62 साथीदारांनी देखील शस्त्र टाकली आहेत. एकूण 52 अत्याधुनिक शस्त्रास्त्र या माओवाद्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केली आहेत. यामुळे आधीच शेवटच्या घटका मोजत असलेल्या माओवादी चळवळीला जबरदस्त फटका बसलाय. कारण भूपती हा कोणी साधा किंवा नौखा माओवादी नाहीये. CPI माओवादी या बंदी असलेल्या संघटनेच्या केंद्रीय समितीचा तो सदस्य आहे. माओवादी हल्ल्यात आतापर्यंत शेकडो पोलीस आणि CRPFचे जवान शहीद झालेत. या हल्ल्यामागेही भूपती हाच मास्टर माइंड होता. तो आत्मसमर्पण करत असताना गडचिरोली पोलिसांच्या पाठीवर सुद्धा शाबासकीची थाप देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्याला बौद्धिक आणि सर्व प्रकारचे लॉजिस्टिक देणारे अशा प्रकारचे हे भूपती होते आणि त्यांचे बंधू हे देखील त्याच्यामध्ये होते. आणि मग हळूहळू मगाशी ज्याचा उल्लेख झाला, पेरीमेली दलम असेल, चामोर्शी दलम असेल, टिपागड दलम असेल, असा हा विस्तार होत गेला आणि एक फार मोठी सेना त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सुरू झाली. शरण आलेल्या काही माओवाद्यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. 12 साल जंगल में रहा हूँ और 6 साल हम दोनों हिमाचल के अंदर नाम बदल के रहे छुप के, कि हमें हमेशा ये डर रहता था जब भी किसी ने नाम पता लग गया ये नक्सली है तो या तो हमें वो पकड़वा देगा तो उसको इनाम मिल जाएगा, या कोई एनकाउंटर कर देगा तो उसको इनाम मिल जाएगा. तो इतने डर के अंदर हमने ज़िंदगी बिताई. तो जब हम SP नीलोत्पल सर के पास आए, IG सर के पास आए, तो हमें लगा हम सुरक्षित हाथों में पहुंच गए. भूपति जैसे आपके पिता होना चाहिए, ऐसे क्यों लगा? क्योंकि उस दौरान मैं उम्मीद नहीं कर सकती थी उस आंदोलन में, जैसे उस मुश्किल लाइफ में कि ये बोल सके कि भाई छोटी बच्ची है, उसको कोई काम नहीं बताना है या फिर सेंट्री नहीं भेजनी है, कोई सामान उठाने नहीं देना है, ऐसे मतलब ऐसे बोलेगा या फिर नहीं बोलेगा, ऐसे कोई उम्मीद नहीं थी मुझे. शरण आलेल्या माओवाद्यांचा कमांडर भूपतीची पार्श्वभूमी काय आहे ती पाहूयात. कोण आहे माओवादी भूपती? कुख्यात पीपल्स वॉर ग्रुपमध्ये 1980च्या दशकात त्यांनी प्रवेश केला. CPI माओवादी या संघटनेच्या केंद्रीय समितीचा तो सदस्य आहे.
माओवादी चळवळीतील सर्वात प्रभावी नेता आणि रणनीतिकार अशी त्याची ओळख. गेल्या 40 वर्षात अनेक भीषण हल्ल्यांचा कट रचण्यात तो सक्रिय होता. 2010 मधील दंतेवाडा हल्ल्यात सीआरपीएफचे 76 जवान शहीद झाले. या हल्ल्यामागे देखील भूपतीच होता. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील अनेक ऑपरेशनचा मास्टरमाइंड भूपती होता. अनेक राज्यांकडून त्याच्या डोक्यावर 1 ते 10 कोटींचं बक्षीस होतं. कुख्यात माओवादी कमांडर किशनजीचा सख्खा भाऊ जो 2011 साली एन्काउंटरमध्ये ठार झाला. अनेक दशकांपासून सुरक्षा यंत्रणा ज्याच्या मागावर होत्या त्यानं नेमका आत्ताच आत्मसमर्पण का केलं यामागेही काही विशिष्ट कारणं आहेत. या कारणांमुळे भूपती शरण आला. 31 मार्च 2026च्या आधी माओवाद समूळ नष्ट करू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घोषणा केली. ही केवळ घोषणा नव्हे तर पोलीस दलांसमोर ठेवलेलं ठोस टार्गेट होतं. त्यानुसार महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा या राज्यांच्या विशेष पोलीस दलांकडून जबरदस्त माओवादी विरोधी ऑपरेशन सुरू झाले. महाराष्ट्राचे C60 कमांडो, गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या सततच्या धाडसी कारवायांमुळे भूपती घाबरला. अबुझमाड या भूपतीच्या कथित गडापर्यंत सुरक्षा यंत्रणा पोहोचल्या होत्या. आता कुठल्याही क्षणी आपला खेळ संपणार हे भूपतीच्या लक्षात आलं होतं. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे माओवादाला मिळणारा पाठिंबा आता नगण्य झालाय. विकास कामं आणि वाढत्या औद्योगिकरणामुळं स्थानिक जनतेला रोजगार हवा आहे जो माओवाद्यांमुळे धोक्यात येत होता. इथं विशेष उल्लेख करायला हवा तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा. 2014 पासून त्यांनी सातत्यानं माओवाद संपवण्याकडे कटाक्षानं लक्ष दिलंय. गडचिरोली पोलिसांना आवश्यक सर्व शस्त्रास्त्र आणि सोयीसुविधा पुरवणं असो, त्यांच्या कारवायांसाठी निधी मंजूर करणं असो किंवा जिंदल सारख्या जागतिक कीर्तीच्या उद्योग समूहाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये हजारो कोटींची गुंतवणूक करण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करणं असो, समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत विस्तारित करण्याची घोषणा असो, फडणवीसांनी सर्वतोपरी प्रयत्न करून बहुआयामी रणनीती आखली. पुढील काही महिन्यात माओवाद समूळ नष्ट होऊन गडचिरोलीमध्ये विकासाची गंगा वाहू लागेल असं स्वप्न पाहण्यात आता हरकत नाहीये. गडचिरोलीहून ओमप्रकाश चुनारकरसह मुंबईतून अमेय चुंबळेसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि भूपतीचं आत्मसमर्पण हे नक्षलवादी चळवळीला किती मोठा धक्का आहे आणि नक्षलवादी चळवळ संपूर्णपणे नष्ट करण्याच्या महाराष्ट्र आणि देशभराच्या प्रयत्नांमध्ये हा किती मोठा हातभार लावणारा आहे या सगळ्या संदर्भात बोलायचं आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत माजी अप्पर पोलीस महासंचालक PK जैन. जैन सर नमस्कार, स्वागत आहे आपलं 5चा पंचनामामध्ये. नमस्कार कविताजी. बर, आजची दृश्य तर तुम्ही बघितली असतील. म्हणजे असं सहसा होत नाही की एखादा नक्षलवादी आत्मसमर्पण करतोय आणि त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः गडचिरोलीमध्ये त्या कार्यक्रमामध्ये जातात. जर मुख्यमंत्र्यांनी आपले सगळे कार्यक्रम सोडून या नक्षलवाद्याच्या आत्मसमर्पणासाठी प्रसंगी मी जंगलातही जाईन असं म्हटलं असेल तर इतका महत्वाचा का होता हा नक्षलवादी भूपती? कविताजी, नक्षलवादी चळवळमध्ये ग्राउंड लेवलचे वर्कर असतात आणि त्यांची जी टॉप समिती आहे ती पोलिट ब्युरो किंवा सेंट्रल कमिटी ज्याला आपण म्हणतो, तर असं सेंट्रल कमिटी आणि पोलिट ब्युरो त्याचे हे एकदम वरचे लेवलचे टोकाचे जे लिडरशिप आहे. आता त्यांच्या टोकाची लिडरशिप मध्ये जवळजवळ 27 मेंबर्स होते आधी. ते कमी होऊन आता जवळजवळ 10-12 राहिलेत. आता ऍक्च्युअल आकडा बऱ्याचशांना माहिती नाहीये, पण 10 ते 12 लोक राहिलेले आहेत. आणि जे आता केंद्रीय गृहमंत्र्यांनी एक निर्णय घेतलेला आहे आणि सर्व सुरक्षा एजन्सीजना हे टार्गेट दिलेलं आहे की जानेवारी 2026 पर्यंत या सर्वांना संपवायचे आहे. या देशामधून नक्षलवाद संपूर्णपणे उकरून काढायचे आहे. तर हा टार्गेट दिल्यामुळे धडाधड प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा जो रेड कॉरिडॉर होता, रेड कॉरिडॉर म्हणजे जवळजवळ नेपाळ पासून ते आंध्र प्रदेश पर्यंतचा जो टप्पा आहे मध्ये त्यांनी रेड कॉरिडॉर म्हणून ज्याला सांगण्यात येत आहे, त्या टप्प्यामध्ये धडाधड लोक आणि त्यांचे लीडर्स हे मारले गेलेत. या चळवळीला पहिली खील बसली जेव्हा डिमॉनिटायझेशन झालं. डिमॉनिटायझेशन मध्ये या लोकांचे जवळजवळ 600 ते 700 कोटी रुपये ते डिमॉनिटायझेशन मुळे नाहीसे झाले. त्याच्यानंतर त्यांच्याकडे साधन सामुग्री आणायला सुद्धा पैसे नव्हते. हळूहळू त्यांनी पुन्हा आपले कारवाया करायला सुरुवात केली, परंतु त्यांना एक मोठा धक्का बसलेला होता. त्याच्यानंतर दुसरा हा जो एक प्लॅन्ड आणि ऑर्गनाइज्ड मोहीम सुरू केली त्यांच्या विरुद्ध, ज्याच्यामध्ये पोलिसांना संपूर्णपणे त्यांना मोकळा रान दिला की तुम्ही जाऊन जे काही तुम्हाला करायचे, पण या प्रॉब्लेमला समूल
नाश करायची आहे, हा त्याचा दुसरा टप्पा झाला. आणि मध्ये एक टप्पा होता जो आपला पुण्याच्या जी त्यांची चळवळ होती, ज्याच्यामध्ये बरेचसे त्याचे ऑन ग्राउंड किंवा जे त्याचे समोर दिसणाऱ्या नेतृत्व होतं त्यांना जे उचलून तुरुंगामध्ये टाकलं, त्यांना आतापर्यंत बेल भेटलेली नाही. स्टॅन स्वामी सारख्या माणसाला जो अपाहिज होता त्या माणसाला सुद्धा बेल देण्यात आलेली नाही. हा त्यांना तिसरा एक मोठा धक्का होता. आता यांना माहिती आहे की हे जरी सरेंडर झाले नाही तर मारले जातील. अबू जमाड जो एरिया आहे त्या एरियामध्ये पोलीस बल क्वचितच शिरायचे. म्हणजे तो एक एरिया असा होता की ज्या ठिकाणी याचा एक छत्र राज्य होता. आता ते सेंट्रल पोलीस फोर्सेसनी आणि राज्याची जी अँटी नक्सल फोर्सेस आहेत त्यांनी त्या एरियामध्ये सुद्धा फाईट केलेली आहे आणि ते हळूहळू ते एरिया पिंजून काढत आहेत. आणि जेव्हा ते अबू जमाड त्या सेंटरमध्ये पोहोचतील तो म्हणजे नक्षलवादचा संपूर्णपणे अंत असा समजला पाहिजे. आणि तो अंत एकदम जवळ आहे. म्हणून या लोकांना पर्याय नाही. आता हे काही म्हणू द्या त्यांना की आम्हाला तिथे अडचणी होत्या. आता मी 2 तुमचे नक्षलवाद्यांचे सरेंडर केलेल्या नक्षलवाद्यांचे वक्तव्य ऐकले. त्यांना मजबुरी आहे. ते आता काही म्हणू द्या की आम्हाला तिकडे जमत नव्हता, हे नव्हता, पण त्यांना माहिती आहे की ते आता चळवळीमध्ये राहिले असते तर मारले गेले असते. म्हणून ते लोक आता त्यांना दुसरा काही पर्याय नाही. आणि आता मी याला एक मुख्यमंत्री आज गेले त्याचं मुख्य कारण की सीसी म्हणजे सेंट्रल कमिटीचा जो एक सदस्य आहे तो सरेंडर करतोय, ही एक फार मोठी घटना आहे. कारण की असा हा टॉपचा नेतृत्व एकदा संपला किंवा खालच्या लोकांना संपवायला काही फारसा वेळ लागणार नाही. मी स्वतः ऍडिशनल डीजी स्पेशल ऑपरेशन होतो महाराष्ट्रामध्ये. त्या वर्षापूर्वी आमचे फार होतकरू एसपी त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी दरवर्षी 25 ते 30 पोलीस कर्मचारी मारले जायचे आणि नक्षलवादी 4 ते 5. तो पहिला वर्ष होता 2010-11 मध्ये जेव्हा 4-5 पोलीस शहीद झाले आणि 35 ते 40 नक्षलवादी यांना मारला गेला. तर तेव्हापासून हा एक पूर्ण देशामध्ये हा एक चक्र फिरला आणि याला गती आली जेव्हा केंद्रीय गृहमंत्र्यांनी हे ठरवलं की यांना संपवायचेच आहे. हे फक्त नक्षलवादी जे जंगलामध्ये जे ग्राउंड लेवलवरती काम करतात तेच नव्हे, त्यांचे जे शहरामध्ये जे अर्बन नक्षल आहेत त्यांना सुद्धा संपवायचे आहे. हा एक ठाम निर्णय गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ठामपणे आणि जाणून बुजून घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये मला असं वाटते ते सक्सेस होण्याच्या एकदम टोक्यावर आहे. पण तुम्ही या उत्तराची सुरुवात करताना जे म्हटलं त्यांची कमिटी जी सेंट्रल कमिटी असते किंवा पॉलिट ब्युरो याचे सदस्य आत्मसमर्पण करणं हे मोठी बाब आहे. तुम्ही असं म्हटलं की सुरुवातीला 20 पेक्षा जास्त सदस्य होते ज्याची आता संख्या 10 ते 12 पर्यंत आली. ही संख्या कमी होणं हे फक्त म्हणजे त्यांनी सगळ्यांनी आत्मसमर्पण केले म्हणून झालेली आहे, ते सोडून गेलेत नक्षल चळवळ म्हणून झालेली आहे, की ते आता या जगामध्येच नाहीयेत म्हणून ही संख्या कमी झालेली आहे आणि ती वाढू का शकली नाही? कविताजी काय असते ते सेंट्रल कमिटी पर्यंत पोहोचण्यासाठी एक कमिटेड कार्डर लागतो. त्याच्या माणसाची कुवत पण पाहिली जाते. आता हळूहळू काही लोक नैसर्गिकरित्या मरण पावले, काही लोक ऑपरेशन मध्ये मारले गेले. हेच 2 कारण आहे. म्हणजे चळवळला सोडून गेलेला असा कोणी एक व्यक्ती नाही, मेंबर नाही त्याच्यामध्ये. ते तर एकतर नॅचरल रिझन मुळे त्याची मृत्यू झालेली आहे किंवा ते कुठेतरी ऍक्शन मध्ये मारले गेले म्हणून त्याचा नंबर फार कमी झालेला आहे. आणि काही लोक फार म्हातारे झाले. ते एक सामान्य माणूस म्हणून काही ठिकाणी बिहारमध्ये मागे एक माणूस पकडला गेला. तो सामान्य माणूस म्हणून राहत होता, काही वर्षापासून आजारी होता, त्याची बायको सुद्धा त्यांच्या सोबत होती, पण तो पकडला गेला. तर काही लोक पकडले गेले, काही लोक मारले गेले आणि काही लोक नैसर्गिकरित्या मृत्युमुखी पावले. परंतु त्यांच्या रिप्लेसमेंट सीसीला भेटलेला नाही किंवा त्यांनी घेतला नाही. कारण काही असू द्या, कारण की त्याचे वरचे जे कार्यकलाप असतात त्याच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असते. तर आता हे कारणे आता हे भूपती पकडला गेला याच्याकडून बहुतेक कळेल पोलिसांना इंटरोगेशन मध्ये की त्याच्या वरच्या टप्प्याच्या काय झालेलं आहे. आणि ही बातमी सुद्धा काही दिवसात आपल्या समोर येईल. म्हणजे अगदी नक्षलवादी चळवळीच्या सगळ्यात वरच्या टप्प्यावर काय चाललेलं आहे याची माहिती पोलिसांना याच्यामुळे मिळणं शक्य होईल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नक्षलवादी चळवळी काय फक्त महाराष्ट्रापुरती नाहीये, देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये ही चळवळ फोफावलेली आहे. जेव्हा भूपती सारखा नक्षलवादी हा महाराष्ट्रामध्ये गडचिरोली पोलिसांना शरण येतो आणि त्याचं कौतुक मुख्यमंत्री करतात, गडचिरोली पोलिसांना 1 कोटी रुपयांचं बक्षीस देतात, गडचिरोली पोलीस म्हणून विचार करतात, हे आत्मसमर्पण किती महत्वाचं आहे. म्हणजे तो दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा जाऊ शकला असता का? आणि जर तो जाऊ शकत होता तर त्याने महाराष्ट्राची निवड का केली?
कविताजी असं आहे की प्रत्येक एरियामध्ये त्याचे दलम वाटप केलेले आहे आणि त्यांना त्या जंगलाची माहिती, कारण की जंगलामध्ये त्यांना सक्सीड होण्यासाठी त्यांना चप्प्याची माहिती असली पाहिजे, लोकांबद्दल माहिती असल्या पाहिजे, तिथे ग्रासरूट लेवल त्याचे जे दुय्यम दर्जाचे जे ऑन ग्राउंड वर्कर्स असतात त्यांच्याबद्दल माहिती असली पाहिजे आणि त्याचा एक नेटवर्क असला पाहिजे. आता महाराष्ट्राचा जो गडचिरोली दलम, जे 3-4 दलम तुम्ही आता तुमचे एक जे रिपोर्टर होते त्यांनी माहिती दिली, हा आता ते जरी इथून ते गेले झारखंडला तर तिथे जाऊन सक्सेसफुल होऊ शकत नाही, कारण की तिथली भाषा येत नाही, तिथला लोकल सोशो इकॉनॉमिक स्टेटस त्यांना समजून येत नाही. तर पूर्ण दलम मध्ये 2-4 असे लोक गेले तर चालतील जे म्हणजे रायफल चालवणारे आहेत, परंतु ते कंट्रोल करू शकत नाही. म्हणून हे सर्व प्रत्येक एरियासाठी वाटप केलेले आणि स्पेशलिस्ट लोक आहेत. आता म्हणून हा माणूस जो आहे, कारण की आता गडचिरोलीमध्ये तशी नक्षलवादाची समस्या फार कमी राहिलेली होती, पण तरी सुद्धा नक्षलवाद हे म्हणजे आपला इकडच्या आणि सोबतचा लागलेला छत्तीसगडचा जो काही एरिया आहे त्याचे काही दलम क्वचित आपल्या गडचिरोलीमध्ये यायचे, कारवाई करायचे आणि पुन्हा निघून जायचे किंवा अबू जमाडला शिरून जायचे. तर हा जो काम आहे तो इथल्याच दलमचा होता. म्हणून या दलमच्या जे टॉप लिडरशिप आहे त्यांनी सरेंडर करणे म्हणजे गडचिरोली आणि छत्तीसगडच्या या भागामध्ये आता नक्षलवाद संपुष्टात येईल असा माझा ठाम विश्वास आहे. पण 2026 पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे संपवणं हे खरंच या सगळ्या कारवायांनंतर आपल्याला शक्य दिसतंय का? कविताजी, ज्याप्रमाणे सिक्युरिटी बळांनी टप्पा करून म्हणजे ते 5-5 किलोमीटर, आता अबुजमाळ मी आपल्याला सांगितलं, अबुजमाळ एक अशा एरिया होता की ज्या ठिकाणी आधी पोलीस फोर्सेस जायचीच नाही. आता त्या एरियामध्ये सेंट्रल सिक्युरिटी फोर्सेस आणि स्टेटचे जे ठराविक दिलेले जे पोलीस फोर्स आहे ते शिडले आणि तिथे जाऊन ते आता त्या एरियाला कॅप्चर करतात. म्हणजे या लोकांसाठी दुसरा काही पर्यायच राहिलेला नाही. म्हणून जानेवारी 2026 पर्यंत जरी संपले नाही तर तोपर्यंत ते एवढे इनइफेक्टिव्ह होऊन जातील की हे स्वतःच पळत सुटतील. म्हणजे नक्षलवाद माझ्या मते 99% 95% ऑलरेडी संपलेला आहे. उरलेला जे काही 4-5% आहे तो सुद्धा जानेवारी 2026 पर्यंत किंवा त्याच्या जवळपास संपुष्टात येईल असं मला वाटते. इनइफेक्टिव्ह होऊन जातील बाकीचे लोक. ओके, आजची दृश्य सर बघितली या कार्यक्रमाची, त्यावेळेस एक विचार माझ्या मनामध्ये आला की ते येतात, ते बंदूक अधिकाऱ्यांच्या किंवा तिथे जे कोण उपस्थित असतील कार्यक्रमाचे मुख्य त्यांच्या हातामध्ये देतात आणि मग त्यांना संविधानाची प्रत दिली जाते आणि तो कार्यक्रम होतो. पण माझ्या मनात प्रश्न असा आला होता की जेव्हा हे नक्षलवादी समर्पण करतात तेव्हा त्यांनी या अगोदर केलेल्या ज्या सगळ्या हिंसक कारवाया असतात, म्हणजे भूपतीचाच विचार केला तर दंतेवाड्यामध्ये वगैरे सुद्धा त्याच्यावर काही कारवाई, म्हणजे अनेक सीआरपीएफ जवान शहीद झालेले आहेत, त्या कारवायांमध्ये तो सहभागी होता असे आरोप आहे. मग यांच्यावर खटले चालतात की नाही चालत, काय होतं यांचं पुढे? कविताजी, खटल्यामध्ये काही सूट भेटत नाही. हे त्यांची शरणागती येण्याची पहिली अट आहे की तुमच्यावर जेवढे खटले आहे ते चालू राहतील आणि ते जे त्यांनी केलेले कृत्य आहे किंवा गैरकृत्य आहे त्याच्या त्यांना खमियाजा भोगावाच लागेल. मग त्याच्यामध्ये त्यांना काही सूट नाहीये. म्हणून हे मी तो आपल्याला सांगितलं की त्यांना आता पर्याय सुटलेला नाही, पर्याय राहिलेला नाही, म्हणून ते आता शरणागती आलेले आहेत. म्हणून त्याच्या विरुद्ध जी काही क्रिमिनल ऍक्ट खाली कारवाई आहे ती चालू राहणार. आता त्यांना बेल मिळेल की नाही ते सुद्धा कोर्टावरती अवलंबून आहे. आता हे सरेंडर झाले, त्यांना संबंधित केसेसमध्ये कोर्टामध्ये पाठवावं लागेल आणि जी काही पुढे न्यायिक प्रक्रिया आहे आपल्या राज्याची आणि देशाची त्याप्रमाणे कारवाई होईल. त्याच्यामधून सुटका नाहीये त्यांना. ओके, म्हणजे असाच कार्यक्रम जरी झाला तरी त्याच्यामध्ये लीगल याच्यामध्ये त्यांची काही सुटका होत नाही, कारण ते बऱ्याच वेळेला त्याची चर्चा होते, पण ते यांचं पुढे काय होतं हे अनेकदा सर्वसामान्य लोकांना कळत नाही, म्हणून हा प्रश्न विचारला. सर, अरुण भेलके सुद्धा आपल्या सोबत आहे, जे पूर्वाश्रमीचे माओवादी होते आणि त्यानंतर त्यांनी माओवाद सोडला आणि आता सर्वसामान्य जीवन जगतायत. भेलके सर, नमस्कार. नमस्कार. बर, आजचा कार्यक्रम तुम्ही बघितला का? ऐकतोय, बघायला तर नाही मिळतंय पण ऐकतोय. नाही, आज मुख्यमंत्री गडचिरोलीमध्ये आले होते आणि भूपतीनं आत्मसमर्पण केलं, हे बघितलं का तुम्ही? नाही बघितलं. बर, नाही बघितलं. तुम्ही जेव्हा माओवादी होतात किंवा नक्षलवादी चळवळीमध्ये होतात, तुम्ही कसं काय बाहेर आलात की तुम्ही पण आत्मसमर्पण केलेलं? नाही, मला तर मी विद्यार्थी चळवळीचं काम करत होतो आणि डाव्याचं विचाराने मी काम करत होतो आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नक्षलग्रस्त जिल्हा घोषित करून काही लोक इथला त्या नावावर मिळणारा मलिदा उकरणार होते. तर त्याच्या अंतर्गत आमच्या विद्यार्थी चळवळीला नक्षल समर्थक म्हणून गोवलं होतं.
आणि त्याच्यातूनच आमची विद्यार्थी चळवळ पूर्ण कोलॅप्स झाली होती. त्यानंतर मग मी माझ्या मिसेसचं ऑपरेशन करण्यासाठी मुंबई वगैरे गेलो होतो. तर ते इथे मी फरार आहे, अंडरग्राऊंड आहे, असं तसं वगैरे म्हणून त्यांनी मग परत ATSनी पुण्यात अटक केलं होतं. तर काही नाही, सापडलेली पुस्तकं, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आणि यांचं नक्षलवाद्यांशी संपर्क होतं, पत्रव्यवहार होतं, असं वगैरे म्हणून मला अटक केलं होतं. पण मी लोकशाही मार्गाने चळवळ करणारा कार्यकर्ता होतो आणि विचाराने मार्क्सवादी आहे. आणि आता परत जसा मी काम करत होतो आधीही, अटक व्हायच्या आधी, त्याच पद्धतीनं आता लाल बावट्याच्याच अंतर्गत मी CPM मध्ये, CITU मध्ये आणि अनेक कामगार चळवळीमध्ये काम करतोय, कामगार संघटना चालवतोय. बरं, आता अशी चर्चा आहे की भूपतीनं आज आत्मसमर्पण केल्यानंतर म्हटलं जातंय की नक्षलवादी चळवळीचा कणा जवळपास मोडलाय. महाराष्ट्रामध्ये तर आता जवळपास नक्षलवादी चळवळ राहिलेलीच नाहीये. काय वाटतं तुम्हाला? हो, सध्या जे काही मीडियामधून प्रचार प्रसार ऐकू येत आहे आणि जे काही कारवाई, आपण राजकीय कार्यकर्ते असल्यामुळे कुठे काय चाललंय सर्व पाहत राहतो, तर त्याच्या अंतर्गत हे जवळजवळ संपतच आलंय असं दिसत आहे. हा, आणि एकूणच भारतामध्ये दीर्घकालीन सशस्त्र युद्धाद्वारे क्रांती करण्याचा जे काही मार्ग माओवाद्यांनी निवडला, तर गेल्या 50 वर्षाच्या प्रॅक्टिस मधनं त्याच्यातून काही विशेष निष्पन्न झालं असं दिसत नाही. कारण कसं आहे, मानवी प्रश्न सोडवण्यासाठी, व्यवस्था बदलण्यासाठी हजारो वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीनं संघर्ष पृथ्वीच्या पाठीवर प्रत्येक देशामध्ये सुरूच आहे. तर ते कोणती प्रॅक्टिस कशी आहे हे त्याच्या यश अपयशावर ठरते. तर या चळवळीला काही विशेष यश आल्याचं तर दिसत नाही आहे. म्हणजे या 50 वर्षात या विचाराला घेऊन या पार्टीच्या पाठीशी पूर्ण देशातली जनता उभी झाली आणि त्या विचार आणि स्वप्नाने प्रेरित झाली असं तर काही दिसत नाही आहे. ते खूपच आयसोलेशन मध्ये सर्व आहे असं चित्र देशात दिसत आहे. पण हा विचारांना न मिळणारा पाठिंबा होता की आर्थिक पाठबळ कमी झालं म्हणून चळवळीला आता नमतं घ्यावं लागलं आणि मागे फिरावं लागलं, की ज्या हिंसक कारवाया सुरू होत्या त्या कारवायांना सर्वसामान्य जनतेमधनं किंवा समाजाच्या कुठल्याही घटकांमधनं फारसा प्रतिसाद मिळणं, रादर विरोध होणं सुरू झालं, त्याच्यामुळे ही चळवळ संपली असं म्हणायचं का? हो, विरोध म्हणजे जागतिकीकरणानंतर संकटग्रस्त भांडवलशाही आपले प्रश्न सोडवण्यासाठी ज्या रूपात म्हणजे अग्रेसिव्ह झाली, त्या अंतर्गत भारतासारख्या शेकडो देशातली नैसर्गिक साधन संपत्ती आंतरराष्ट्रीय भांडवलदार लुटण्यासाठी सुरू केले आणि जिथे जिथे त्यांना हे लुटीमध्ये बाधा दिसत आहे, देशातलं आर्म स्ट्रगल असेल, लोकशाही स्ट्रगल असेल, कोणत्याही प्रकारचं विरोध त्यांच्या भांडवली उत्पादन पद्धतीच्या आड येणारं सफाचट करणे हे त्यांनी आंतरराष्ट्रीय लेवलवर ठरवलं आणि त्याच्या अंतर्गत भारतात ते सर्व सुरू आहे. अर्थव्यवस्था ही काही भारताची वेगळी, पाकिस्तानची वेगळी आणि चीनची वेगळी अशी आहेच नाही ना, ती सर्व आंतरराष्ट्रीय झालेली आहे आणि त्याच्या अंतर्गतच चाललेलं आहे. पण हा, जैन सर बोला, तुम्हाला बोलायचंय. मला एकच सांगायचे की ज्या कारणासाठी दी सो कॉल्ड नक्सलिझम चळवळ ही समोर आली आणि वाढली, ते कारण त्यांनीच संपवायला सुरुवात केली. त्याच गावकरी लोकांवरती हे जे तेंदूपत्ता गोळा करणारे जे कामगार होते त्याच्याकडून वसुली करणे, त्याच्यानंतर तिथल्या त्या भागात एकही सडक निर्माण होऊ देणे नाही, टेलिफोनचे टॉवर निर्माण होऊ द्यायचे, उभे राहू द्यायचे नाही, कुठली इंडस्ट्री येऊ द्यायची नाही, शाळा चालू द्यायची नाही, शाळेतला काही होतकरी विद्यार्थी असला त्याला सोबत घेऊन जायचे, त्याला इंडॉक्ट्रिनेट करायचे. ही सर्व जी कामे त्यांनी सुरू केली हे सर्व काही लोकांच्या भल्यासाठी नव्हतीच. आता भीतीपोटी लोकांचे हातपाय छाटून टाकायचे आणि त्यांना मरण्यासाठी त्यांना एकदम क्रूर पद्धतीने त्यांना सर्व पूर्ण गावासमोर मारायचे. हे जे त्याचे कृत्य सुरू झाले हे कुठल्या चळवळीचे भाग आहेत. बरोबर. म्हणून लोकांचा फार अतिशय त्यांना विरोध होता, पण भीतीपोटी कोणी त्यांना त्याच्या समोर जायचे नाही, त्याचे आडे यायचे नाही. पण आता म्हणजे गव्हर्नमेंटने एकदा ठरवला की या लोकांना संपवायचे आणि हे काम सुरू झालं, जोमाने सुरू झाला, तर लोकांमध्ये सुद्धा विश्वास आला. म्हणून त्याप्रमाणे पोलिसांकडे माहिती पण व्यवस्थित येऊ लागली, त्याचे ऑपरेशन होऊ लागले आणि मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी मारले गेले. आणि ते डिमॉनिटायझेशन झाल्यामुळे त्यांच्याकडे जेवढा ते रोख रक्कम त्यांनी गोळा करून जमिनीत पुरलेली होती, इतर ठिकाणी ठेवलेली होती, ती झिरो झाली. त्याला ते कन्वर्ट करू शकले नाही. त्याचा आर्थिक कणा मोडला गेला आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांना साधन सामग्री त्यांना अवघड झाली. त्याच्या जो ग्राउंड लेवलचा जो काडर आहे तो एकदम म्हणजे मरू लागला. अशा प्रकारची अशी पद्धतीची त्यांची परिस्थिती झाली. त्यामुळे आता हे संपत आहेत.
नाही, आणि हे खरं आहे सर की सशस्त्र क्रांती करायची असेल तर मग शस्त्रास्त्र लागतात, आणि शस्त्रास्त्र हवी असतील तर पैसा लागतो, आणि तोच पैसा जर मिळू शकला नाही तर मग या कारवाया पूर्ण होऊ शकत नाही. आणि स्टेट नावाच्या ॲपरेटसच्या विरोधात जेव्हा तुम्ही लढत असता, सशस्त्र क्रांतीची भाषा करत असता, त्यावेळेस ताकद तितकी मजबूत असावी लागते. सुरुवातीला जेव्हा हे कारण लोकांसाठी महत्वाचं होतं, स्थानिकांसाठी, त्यावेळेस कदाचित ती मदत झाली सुद्धा, पण नंतरच्या काळात चळवळीचं रूप बदलत गेलं, चळवळ हिंसक बनत गेली. ती फक्त या ज्या ग्रामस्थांसाठी किंवा ज्या स्थानिकांसाठी होती त्यांच्यासाठीच नाही, तर बाहेर सुद्धा अनेकांसाठी जीवघेणी चळवळ बनायला लागली, आणि त्यामुळे चळवळीला असलेला एकूण पाठिंबा कमी झाला. आणि दुसरीकडे एखादी चळवळ जेव्हा उभी राहते त्यावेळेस त्या चळवळीतनं चांगलं काय निघतं हे सुद्धा तर लोक बघत असतात. जर ती चळवळ फक्त हिंसा या एकाच तत्वावर आणि पायावर पुढे जात असेल तर मग तिला काही काळानं मिळणारा जनाधार कमी होत जातो, आणि नक्षलवादी चळवळ सुद्धा देशाभरामधली याला अपवाद ठरली नाही. अरुण भेलकेजी, आता तरी तुमचे जे काही या विचारानं चालणारे आणि हिंसेवर विश्वास ठेवणारे सहकारी असतील किंवा जे तुमच्या संपर्कात असतील किंवा जे तुम्हाला माहितीत असतील, काय त्यांना संदेश द्याल? आता तरी वेळ आलेली आहे की नाही की हे सगळं थांबवायची? हो ना, प्रॅक्टिस मधनं सिद्ध झालंय की भारतासारख्या भौगोलिक आणि सामाजिक ऐतिहासिक परिस्थितीमध्ये या मार्गाने जनतेला क्रांतीसाठी तयार करता आलं नाही, येत नाही, हे तर सिद्ध होत आहे. इथं लोकशाही आहे, कायद्याचं राज्य आहे, संविधान आहे, वर्ग विभाजन आहे, पण लोकांसाठी आहे. लोकांनी करायचं आहे तर लोक तयार झाले पाहिजे. कारण या संपूर्ण मानव जातीला मार्क्सवादी तत्वज्ञानाने भारावून टाकलेलं आहे की बा मानव जातीला खरं न्याय हे समाजवाद आणि साम्यवादच देऊ शकते. सभ्यतेची खरी सुरुवात हे समाजवादानंतरच होऊ शकते, असं एक भयंकर मोठं उदात्त ध्येय या जगात निर्माण झालं, आणि त्या ध्येयाने माझ्यासारखे अनेक तरुण गेल्या 200 वर्षापासून प्रेरित झाले, आणि भेटेल त्या मार्गाने त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी आपल्या आयुष्याचं होम करत आहे. तर हे काही निव्वळ भावनेच्या आधारे, जोशच्या आधारे आणि निव्वळ काहीतरी असं म्हणून नाही आहे. तर त्याच्यासोबत एक करुणा लागते, प्रेम लागते, मानव जीवनावर, अस्तित्वावर प्रेम असावं लागते, तेव्हाच हे करता येते. निव्वळ जोश मध्ये येऊन कुठलंच काही करता येत नाही. आणि लोक तयार झाले पाहिजे. तुम्हाला जे काही करायचं आहे त्यासाठी लोक कन्व्हिन्स झाले पाहिजे, लोक तयार झाले पाहिजे, लोकांच्या वतीनंच ते झालं पाहिजे आणि लोकांनीच ते सांभाळलं पाहिजे. म्हणूनच तर जगाच्या पाठीवर लोकशाही अस्तित्वात आली ना, राजेशाहीच्या विरोधात. याच्या एका गोष्टीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे की जर भांडवलशाहीला इतकाच विरोध होत राहिला असता तर कदाचित तुम्ही मी आज एवढ्या अंतरावर ना ज्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने इतके सहज बोलू शकतो आणि आपलं बोलणं अवघा महाराष्ट्र ऐकू शकतो, हे जे सगळं साध्य झालंय ना, याच्यासाठी वेगळ्या व्यवस्थांवर, विचारांवर विश्वास ठेवण्याची ताकद इतरांनी दाखवली आणि त्या ताकदीमुळे आपण पुढे गेलो. एखाद्या विचारावर विश्वास ठेवणं हे चूक नाहीये, लोकशाही त्याला कधीही नाकारत नाहीये, पण एखादा विचार हा खरंच आपल्याला पुढे नेणारा आहे की नाही हा त्या विचारावर विश्वास ठेवणाऱ्यांनी विचार करण्याची गरज असते. माओवादी चळवळ ही एक विचार घेऊन पुढे आली होती, पण हिंसा ही कुठल्याही चळवळीचा पाया बनू शकत नाही. माओवादी चळवळ जोपर्यंत विचारांवर आधारित होती तोपर्यंत जनाधार होता, पण जेव्हा हिंसा हा या चळवळीचा पाया बनला, आपले विचार पुढे नेण्यासाठी इतरांचे जीव जाणं हे सर्वसामान्य वाटू लागलं, त्याच्यानंतर मात्र माओवादी चळवळीला मिळणारा जनाधार कमी झाला. पण दुर्दैवानं गेली अनेक वर्ष या चळवळीचे चटके सर्वसामान्य नागरिकांना, जंगलातल्या आदिवासींना आणि या चळवळीच्या हिंसाचाराविरुद्ध लढणाऱ्या सुरक्षा रक्षकांना आपल्या प्राणांची आहुती देऊन करावे लागले. 2025 मध्ये भारत जात असताना आज हा विश्वास व्यक्त होतोय की माओवादी चळवळ ही या शतकानंतर भारतामध्ये दिसणार नाही, 2026 मध्ये भारतामध्ये दिसणार नाही. ते खरं व्हायला पाहिजे ही या देशातल्या प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. कारण लोकशाही जिवंत ठेवायची असेल आणि लोकशाही प्रक्रियांवर विश्वास ठेवायचा असेल, या देशातल्या जंगलातही राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यायचं असेल तर अशा हिंसक चळवळींना आणि कृत्यांना थारा देताच येणार नाही. माओवादी चळवळ त्याला अपवाद नाहीये. जैन सर आणि बेलकेजी, तुम्ही दोघेही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि तुमचे महत्त्वाचे अनुभव शेअर केलेत, त्याबद्दल आपल्या दोघांचेही आभार. धन्यवाद. आणि यानंतर या विशेष कार्यक्रमामध्ये 5चा पंचनामामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.